सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. इथेची परीक्षा जी आहे ती 19 तारखेला आपली शेड्यूल्ड आहे. ठीक आहे. इथेच्या परीक्षेला 19 तारखेला तुम्हाला जर विचारलं 19 जानेवारी संध्याकाळी 6 वाजेला आपला हा जो पेपर आहे इथेचा संध्याकाळी 6 वाजेला पेपर सुरू होईल आणि 7 वाजेला मोजून 1 तासाचा पेपर आहे. 1 तासामध्ये पेपर संपणार आहे. ठीक आहे. 50 प्रश्न जे आहेत ते 50 प्रश्न आपल्याला 1 तासामध्ये सोडवायचे आहे. मग अशा वेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला टेक्निकल अडचणी येऊ शकतात की एक्झाम लॉग इन नाही झाली किंवा काहीतरी लँग्वेजचा इश्यू आला किंवा बाकीचेही बरेचसे इश्यूज असू शकतात. ठीक आहे. मग आता आपल्याला कुठल्याही पद्धतीचा इश्यू यायला नको म्हणून मी आज तुमच्यासाठी एक घेऊन आलेले आहे व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सराव परीक्षा जी आहे आपण काय केलेलं आहे की सराव परीक्षा एक इथेसाठी ठेवलेली आहे. ठीक आहे. मग ही जी सराव परीक्षा आहे ही सराव परीक्षा कशी द्यायची आहे आणि सराव परीक्षा झाल्यानंतर तुमची जी मेन एक्झाम असणार आहे ती मेन एक्झाम कशी देणार आहात. ठीक आहे. परीक्षा कधी असेल याचं उत्तर तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजेला परीक्षा सुरू होणार, संध्याकाळी 7 वाजेला पेपर संपणार. ठीक आहे. त्याही पूर्वी मी तुम्हाला थोडंसं इथे बद्दल सांगते की तुम्ही जर इथे बद्दल तुम्हाला काही अजून माहित नसेल तर मी तुमच्यासाठी इथे बद्दल थोडीशी माहिती एक सांगते. ठीक आहे. तो इथेची जी परीक्षा आहे इथेची परीक्षा म्हणजे काय इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन 2026 ही परीक्षा कोण देऊ शकतं तर इयत्ता 4थी मध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत ते ही परीक्षा देऊ शकतात. याच्यातनं विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे तर विद्यार्थ्यांना 13 लाखांपर्यंतची बक्षिसं मिळणार आहे. 13 लाखांपर्यंतची स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 100% आमची जी नवोदयची बॅच आहे नवोदय प्रवेश परीक्षा 2026 याच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत 8 महिन्यांची बॅच. ही जी 8 महिन्यांची बॅच आहे या 8 महिन्यांच्या बॅचची फी आहे 4,999 रुपये. पण तुम्हाला जर ती बॅच फ्री मध्ये मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथेची परीक्षा जी आहे ती द्यावी लागणार आहे. जर तुम्ही एक्झाम दिली आणि एक्झाम दिल्यानंतर तुम्ही पहिल्या 25 मध्ये आलात 1 पासून 25 पर्यंत पहिल्या 25 मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला नवोदयच्या बॅचसाठी 1 रुपया देखील भरायची गरज पडणार नाही. नवोदय प्रवेश परीक्षा 2026 ची जी बॅच आहे 8 महिन्यांची बॅच सांगते मी तुम्हाला. 8 महिन्यांमध्ये तुमची पूर्ण नवोदय एक्झामची तयारी जी आहे ती फ्री मध्ये इग्नाइट अकॅडमी कडनं करून घेतली जाईल. त्याच्याच नंतर पुढच्या 75 विद्यार्थ्यांना आपण 75% स्कॉलरशिप देणार आहोत, 200 विद्यार्थ्यांना आपण 50% स्कॉलरशिप देणार आहोत आणि 300 विद्यार्थ्यांना आपण 25% स्कॉलरशिप देणार आहोत. अशा पद्धतीने इतकी भरघोस प्रमाणामध्ये आपण जर स्कॉलरशिप देतो आहोत तर या स्कॉलरशिपचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी का नको उचलायला. बरोबर आहे की नाही. आता परीक्षा कशी द्यायची सराव परीक्षा कशी द्यायची मी सराव परीक्षेवर का भर देते आता 19 तारखेचा जो पेपर आहे तो 19 तारखेचा पेपर सोडवताना आपल्याला कुठल्याही अडचणी यायला नको म्हणून आम्ही काय केलेलं आहे तुमच्यासाठी ही सराव परीक्षा घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. मग आता ही सराव परीक्षा देण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे. ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड केलं तुम्ही प्ले स्टोअरवर जायचं, प्ले स्टोअरवर गेलात की इग्नाइट पाठशाला टाकलं की तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड होणार. ऍप्लिकेशन डाउनलोड झालं की तुमचं रजिस्ट्रेशन होणार ऍप्लिकेशनवर आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झालं. आता ऍप्लिकेशनवरचं रजिस्ट्रेशन वेगळं आणि इथेच्या एक्झामसाठीचं रजिस्ट्रेशन वेगळं. ठीक आहे. इथेच्या ऍडमिशनसाठी जर तुम्हाला इथेच्या परीक्षेसाठी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे गुगल फॉर्मची. ठीक आहे. तर त्या ऍप्लिकेशन मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल नवोदय परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा. यातल्या नवोदय परीक्षेवर आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केलं की सेव्ह म्हणायचंय. ठीक आहे. क्लिक केलं सेव्ह केलं की अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं ओपन होणार. बरोबर. हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं हा जो पार्ट आहे हा स्क्रोल करायचा आहे याला वर न्यायचंय. अशा पद्धतीने वर नेलं की तुम्हाला हे सगळं असं दिसणार. ठीक आहे. बघा मागच्या याच्यामध्ये आपण सिलेबस पर्यंत आलेलो होतो. मी अजून थोडंसं वर केलं की इथे आपल्याला सिलेबसच्या खाली इथे दिसतंय बघा. ओके. तर ही जी इथे आहे या इथेवर तुम्हाला क्लिक करायचंय. इथेवर तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीने तुमचं पेज दिसणार आहे. पेज जे असेल असं ओपन होईल. याच्यावर तुम्हाला व्ह्यू करायचंय. व्ह्यू वर क्लिक केलं की इथं सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. जर तुम्हाला कळालं नाही की डिस्क्रिप्शन बॉक्समधनं कशी नोंदणी करायची तर इथे सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकताय. ठीक आहे. अभ्यासक्रम वगैरे जो आहे तो सुद्धा आपण इथे अपलोड केलेला आहे. सराव चाचणी आता मी तुम्हाला सांगते इथे बघा इथे आहे आपली सराव चाचणी आणि इथे आहे आपली अंतिम चाचणी. 4 नंबरला आपली सराव चाचणी आहे,
5 नंबरला आपली अंतिम चाचणी. अंतिम चाचणी जी आहे ती 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजेला सुरू होणार आहे. तोपर्यंत तिथे तुम्हाला अंतिम चाचणीमध्ये काहीही दिसणार नाही. परंतु सराव चाचणी जी आहे ही सराव चाचणी आपण आता सध्या ऑन केलेली आहे, चालू केलेली आहे. तुम्ही सराव चाचणी देऊ शकता. सराव चाचणीमध्ये आपण 13 प्रश्न टाकलेले आहेत. साधारण 13 प्रश्न आपले सराव चाचणीमध्ये आहेत. त्या सराव चाचणीवर क्लिक केलं की तुम्हाला इथे असं मराठी माध्यम सराव टेस्ट आणि इंग्लिश माध्यम सराव टेस्ट अशा 2 गोष्टी दिसणार आहे. तुमचं जे मीडियम असेल, तुम्हाला ज्या मीडियम मधनं एक्झाम द्यायची असेल, तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर मराठी, इंग्लिश मीडियमचे असाल तर इंग्लिश, तुमच्या मीडियमनुसार तुम्हाला अटेम्प्ट म्हणायचं आहे. ठीक आहे. अटेम्प्ट एकच वेळेला करता येणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा वेगळं खेळत बसू नका. शांततेत बघा. तुमचं जे मीडियम असेल त्या मीडियमच्या याच्यावर अटेम्प्ट करा. लेट्स से आपण एक म्हणूयात की माझं मराठी मीडियम आहे. मग मी काय करणार, मराठी मीडियमवर क्लिक केलं. मराठी मीडियमवर क्लिक केल्यानंतर ह्या अशा पद्धतीने येणार आहे. ठीक आहे. पहिलं हे मग याच्यामध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. एक्झामच्या आधी तुम्ही ते इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे. अग्री आणि कंटिन्यू करायचं. एक्झामच्या आधी 6:30 वाजेला आपली पेपर आहे. 6 ते 7 आपला 1 तासाचा पेपर आहे. 5:30 वाजेला तुम्ही हे सगळं करून घ्यायचं आणि अग्री आणि कंटिन्यू जे आहे ते तुमचं मात्र 6 वाजेला होणार. ठीक आहे. मग 6 वाजेला तुम्ही अग्री आणि कंटिन्यू केलं की अशा पद्धतीने तुमचा पेपर जो आहे तो सुरू होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पेपर दिसणार आहे. इथे वर जर आपण बघितलं तर आपल्याला काउंट डाऊन दिसतोय. तुमचे किती वेळ बाकी आहे. सराव टेस्टसाठी आपण 10 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. तर 10 मिनिटांपैकी किती वेळ बाकी आहे हे तुम्हाला इथे टायमिंग दिसतोय. त्याच्यानंतर इथे तुम्हाला विषय दिसतात. बुद्धिमत्ता, अंकगणित आणि मराठी. तुम्हाला हवा तो विषय तुम्ही हव्या त्या वेळेला सोडवू शकताय. म्हणजे जर समजा तुम्हाला वाटलं की आता मला बुद्धिमत्ता नाही सोडवायचा, मला आधी भाषेचा पेपर सोडवायचा आहे, मग तुम्ही भाषेच्या पेपरवर क्लिक करा आणि भाषेचा पेपर ओपन होईल. जर तुम्हाला वाटलं अंकगणिताचं सोडवायचं तर अंकगणितावर क्लिक केलं की अंकगणिताचा पेपर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही ऑप्शन्स असतील त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायला विसरायचं नाही. सेव्ह अँड नेक्स्ट तुम्ही ऑप्शन क्लिक केला की सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ठीक आहे. मग आता सेव्ह अँड नेक्स्ट केलं. आता बघा इथे मी एक बुद्धिमत्तेचा प्रश्न दाखवलेला आहे, एक अंकगणिताचा प्रश्न दाखवलेला आहे आणि एक भाषेचा प्रश्न जो आहे तो इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय तर हा इथे बघा, इथे 3 लाईन्स दिसतात ना आपल्याला, 1 2 3 लाईन आहेत. ह्या 3 लाईनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केले. ब्लू दिसतंय ना, ब्लू म्हणजे अटेम्प्ट. मग आता इथे बुद्धिमत्ता चाचणीचे 3 प्रश्न अटेम्प्ट केल्यासारखे दिसत आहेत. बरोबर. त्याच्यानंतर 0 प्रश्न, 2 प्रश्न जे आहेत ते मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहे. मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे काय तर ते नंतर परत तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. नंतर म्हणजे परीक्षा सबमिट केल्यावर नाही, परीक्षा चालू असताना जर तुमच्याकडे वेळ उरला आणि तुम्हाला असे जर काही प्रश्न असतील की जे तुम्ही लगेच सोडवलेले नाहीयेत तर त्यांना तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करू शकताय. ठीक आहे. आणि अनअटेम्प्टेड जे आहे ते अनअटेम्प्टेड तुमच्या पांढऱ्या याच्यामध्ये दिसणार. ठीक आहे. येल्लो फक्त अशी लाईन दिसली की ते मार्क फॉर रिव्ह्यू. ब्लू डॉट जो आहे तो तुम्ही अटेम्प्ट केलेल्या प्रश्नांची संख्या आणि व्हाईट डॉट जो आहे त्याच्या पुढे नंबर जे लिहिलेले ते तुम्ही अनअटेम्प्टेड जे क्वेश्चन्स आहेत ते अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स. ठीक आहे. जे सोडवलेलं नाहीयेत ते प्रश्न. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला सबमिट टेस्ट करणं आवश्यक आहे. ठीक आहे. जर तुम्ही टेस्ट सबमिट नाही केली तर तुमची टेस्ट सबमिट होणार नाही. ठीक आहे. तो सबमिट टेस्ट करायची. टेस्ट सबमिट झाल्यानंतर तुमचं अशा पद्धतीने ते येणार आहे सगळं की तुम्ही किती वेळ लावलेला आहे, किती प्रश्न सोडवलेले आहे, किती प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहेत, किती प्रश्नांना तुम्ही भेटच नाही दिलेली आहे. अशा पद्धतीने सगळी जी डिटेल आहे ती सगळी डिटेल येणार आणि नंतर खाली तुम्हाला येणार आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट. तुम्ही शुअर आहात का तुम्हाला टेस्ट सबमिट करायची आहे का. फायनल टेस्ट सबमिट करायचे 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप जी होती ती पहिली स्टेप आपण इथे बघितली, सबमिट टेस्ट. 3 लाईन ज्या आहेत वरच्या 3 लाईन, ह्या वरच्या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट टेस्ट म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते केल्यानंतर पुढे तुम्हाला जाऊन इथे आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट तिथे तुम्हाला येस करायचं आहे. ठीक आहे. येस केलं की तुमची टेस्ट जी आहे ती सबमिट होणार आणि तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येणार, युअर टेस्ट हॅज एंडेड, प्लीज क्लिक ऑन व्ह्यू रिझल्ट टू प्रोसीड. ठीक आहे. मग तुमचा रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला तिथे पुढे जावं लागेल. ठीक आहे. तुमचा रिझल्ट तुम्हाला लगेच इथे बघायला सुद्धा मिळू शकतोय. एक्झामचा जो पॅटर्न आहे, एक्झामचा पॅटर्न मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. 50 प्रश्न आहेत, 100 मार्कांना आहेत. साधारण
1 तासाचा वेळ जो दिलेला आहे, आपण एका तासामध्ये 50 प्रश्न कसे सोडवायचे हेही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पटापट जितके जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल तितकं चांगलं आहे, कारण की चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जाणार नाहीयेत. ठीक आहे, ओके. किती विषय आहेत तर बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि भाषा 3 विषय आहेत. या 3 विषयांचा जो काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस पण मी इथे तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही शांततेत हा सिलेबस पण बघू शकतायत. सिलेबस पूर्ण डिकोड करण्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण सिलेबस अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला जर समजा या एक्झाम बद्दलची कुठलीही माहिती अजून हवी असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करू शकता, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांचं समाधान जे आहे ते नक्कीच होईल. ठीक आहे, थँक्यू.